वडील जेव्हा वारले ना सर त्यावेळेस आम्ही वांगे लावलेले होते आणि जवळजवळ कांदे होते आमचे घरचे. तो वल्ला कांदा होता सर. त्यात भाऊबंदकीमध्ये आमच्या जेवणाचा कार्यक्रम राहतो. बरोबर. ते कांदे आणलेले होते आम्ही, कोणाच्याही ताटावरती तो कांदा पडायचा नाही. एवढा त्याच्यामध्ये उचल खायची टेस्ट आणि गुडचट लागायचा तो, असा वास नाही यायचा, सेंट. हेच आपलं ऑरेंज पेस्ट टाकलेलं होतं त्यावेळेसच्या. इतका कांदा हा एकदम खात्रीशीर सर. म्हणजे हा जो सुगंध येतो ना तो त्याच परिणाम आहे. वांग बी जसं तुपाचं मार्ग तूप कसं लागतं गावरानी तसं वांग लागायचं ते वांग बी. पालक कमीत कमी 3 ते 4 हजारचा झाला सर. या बांधापासून तर इथपर्यंतच पापटी होती, एकच पापटीमध्ये पालक काढायचा बाजारात ठेवायचा. हा आणि आजही कोथमीर तेवढीच विकली जाते 800-900 अशा पद्धतीने. पैसे होतात त्याचे थोडं क्वालिटी क्वालिटी लगेच कळून जातं ते. ग्लेझिंगच एवढी असते सर त्याला की तो चमक त्याच्या डोळ्यात, तो किती दुरून फोकस मारला त्याने, त्याची नजर जर पडली तो आलाच पाहिजे त्याच्याजवळ, फक्त लक्ष गेलं पाहिजे. लक्ष केलं पाहिजे.